बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मार्मिक नावाचं एक पत्रक काढलं होतं. ते पत्रक गल्ली बोळात ते मुंबईच्या वाटत होते. ते पत्रक काढलं कशासाठी, तर मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि हिंदुत्व जपण्यासाठी. पण ते काढताना त्यांच्या यातना, त्यांचा स्वाभिमान, त्यांचा अभिमान आणि त्यांचं कष्ट हे कधीच त्यांनी वाया जाऊन दिलं नव्हतं. आणि अशा एका स्वाभिमानाच्या बापाच्या पोटी जन्माला आलेले उद्धव साहेब, त्यांना काय यातना झाली असतील, त्यांनी काय करायला पाहिजे की ज्या बापाच्या नावावर, ज्या बापाच्या ब्रँडवर आणि ज्या ठाकरे परिवाराच्या ब्रँडवर जरी लोक निवडून येत असतील आणि खोक्याच्या आणि अमुक तमिक आमिषाला बळी पडून जरी फुटत असतील, तर त्याच्या एवढ्या यातना या महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठल्याही नेत्याला झाल्या नसतील. कुठल्याही. त्या दिवशी ठरवलं, जर आपल्याला स्वर्गीय इंगोले सरांचं जर रक्त म्हणून दाखवायचं असेल तर आपण निष्ठावान राहायचं आणि आपण फुटायचं नाही. आणि ह्याच पक्षामध्ये राहून कोणत्याही परिस्थितीत कोणाचं काय होतंय होऊ दे आणि माझंही काय होतंय होऊ दे, पण आपण निष्ठा जपायची. आणि तीच निष्ठा तुमच्या वडिलांनी जपलेली आहे. तुम्हाला आज म्हणजे मला खात्री आहे म्हणून सांगतो, सन 2010 ते 2012 सालपर्यंत ह्या रवी इंगवलेला माझ्या जवळच्या मित्रांनी आणि जनतेनं सांभाळा, आणि ते पण अगदी प्रामाणिकपणे सांभाळा. मला निवडून देऊन थाटामाटात मला कोल्हापुरात आणलं होतं. आणि मला खात्री आहे तुमच्या वडिलांच्या कामाबद्दल कोणावर टीका करण्यापेक्षा, ती टीका करायची ते वेळ शिल्लक राहिलेला नाही. पण PN साहेबांचं जे काम आहे, त्या माणसाचं जे वागणं आहे, त्या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या माणसानं दिलेले समोरच्याला प्रेम आहे, ते प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही प्रचंड मताने निवडून येणारे मला आज खात्री आहे राहुल साहेब. माझं वाक्य लक्षात ठेवा, हे कधीही चुकीचं होऊ शकत नाही. फक्त एक काम करा, तुमचा स्वभाव जरा माझ्यासारखा दिसणं असं शांत संयमी, थोडस जनतेला विनंती करा की मला कोण नाही, आज मला बाप नाही, पण तुम्ही बाप या नात्यानं माझ्या पाठीशी राहा. अजिबात ह्या तुमच्या मतदारसंघात हा राहुल पाटील कधी कमी पडणार नाही एवढी तुम्ही ग्वाही देत सुटा खेडोपाडी. कारण तुमच्या परिवारावर जनता प्रेम करते, तुमच्या आडनावर पब्लिकची श्रद्धा आहे, माता भगिनींची श्रद्धा आहे. मी विनंती करतो या व्यासपीठावर एका प्रामाणिक परिवारातील प्रामाणिक बापाच्या पोराला तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावेत. आणि जाऊ तिथं खाऊ ही पद्धत ह्यांच्याकडं नाही, आणि जाऊ तिथं प्रामाणिक राहू हीच या पाटलांची वंशावळ आपण जपावे एवढी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.